हेलो गाइज एंड वेलकम बॅक टू अवर चॅनल मराठी मिनी व्लॉग. सो हा आहे एक्झाम एडिशन डे 1. म्हणजे जेव्हा माझा पहिला पेपर होता तेव्हा मी चालले होते एक्झामला, आणि जेव्हा मी आज व्हॉइस ओव्हर करते तर हा डे 2 आहे. म्हणजे मी एक्झामच्या दुसऱ्या दिवशी व्हिडिओला व्हॉइस ओव्हर करत होती. सो मी सकाळी लवकर उठून निघाले पेपराला, आणि सकाळी 9 वाजता पण एवढं गरम होत होतं. नंतर मग ट्रेनमध्येच चढली आणि 1-2 स्टेशन गेल्यावर मला भेटली सीट. घरातून घाईघाईत निघली होती म्हणून ट्रेनमध्ये लिपस्टिक लावली, आणि मी बाबा मला सवय झालेली आहे. आजूबाजूला एवढ्या बायका बघतात ट्रेनमध्ये, तरी पण मी लिपस्टिक ट्रेनमध्येच लावते. आता मला तर सवय झालेली आहे, पण बाकीचे लोक ऑफवर्ड फील करतात. सो मी फायनली पोहोचली आणि मैत्रीण भेटली रस्त्यात. उद्या भारी दिसते. 10 दिवसात आपले कंप्लीट होतील. 2 कानातले कितीचे आहेत माहिती का? मी एवढं छोटा लिहून आणलंय ना. कशाला? जपानमध्ये. आता जाऊ दे, मला जपान शिकली असते मी, पण नाही शिकली. आता काय करू? आणि तुम्ही ऐकलं नाही, माझ्या मैत्रिणी फुल तयारीत आल्या होत्या आणि मी काहीच नव्हतं आणलं. जाऊ दे, आपण अभ्यास करून गेलो होतो. आणि इथं हे लोक मला पोखीचा अर्थ सांगत होतं जपानमधला, आणि हे मॅडम नुसती फोनवरती. त्यानंतर आमचा पेपर वगैरे झाला आणि मग आम्ही गेलो चायनीज खायला. आम्ही दोघीच गेलो, बाकी जण नाही आली. सो मी मागवलं होतं ट्रिपल राईस आणि तिने मागवलं होतं नूडल्स, आणि आम्ही जो सूप होता तो 1/2 केला होता. त्यानंतर स्टेशनवर पोचलो, आणि इथं या व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही, माझं जो मधला अंगठ्याची आहे ना ती नेल्स निघाली. म्हणजे मी पेपर बसली आणि ते आपोआप निघालं. त्यानंतर मग निघाले घरी जायला, आणि इतर रस्त्यात बघते काय ती मॉडर्नवाली पार्टी असते ना, म्हणजे असं त्याच्यावर लिहायचं, मग क्लिक करायचं, ती निघून जातं, ते दाखवत होती. त्यानंतर घरी आले, हातपाय धुतले, आणि येताना उसाचा ज्यूस आणला होता, तो पिला. बाबा इतकं बरं वाटत होतं. त्यांनी मीठच नव्हतं टाकलं. पहिले मी पिऊन बघितल्यानंतर मीठ टाकून एवढं भारी लागत होतं. त्यानंतर उद्याच्या पेपरचा अभ्यास केला. आजच्यासाठी एवढंच. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.